आणि थेट देऊयात खासदार संभाजीराजे माध्यमांशी बोलतायत. माझ्यासाठी सर्वजण आदरणीय. आज प्रथमतः मी माझं मनोगत किंवा माझी पुढची दिशा सांगण्यासाठी इथं आलो असलो तरी मला मनापासून आपल्याला सांगायचं आहे, विश्वासाने सांगायचं आहे की मी जे काही बोलणार आहे हे पूर्णपणे अराजकीय, पूर्णपणे मराठा समाजाला न्याय मिळण्यासाठी कुठेही मनातला एक वेगळा स्वार्थ घेऊन हे मी जाणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा रक्ताच्या बरोबर विचाराच्या वारसाने माझी वाटचाल चालू असल्यामुळं अशी कुठलीही भूमिका घेणार नाही जेणेकरून 10 वर्षानंतर आपल्याला कोणतरी बोट दाखवल आणि सांगेल की राजे तुम्ही पार्शियल भूमिका घेतली, तुम्ही एका पक्षाची भूमिका घेतली, तुम्ही एका वर्गाची भूमिका घेतली, किंबहुना जे मराठा समाजासाठी जे काम करतात त्यांचं तुमचं काहीतरी जुळतंय म्हणून ती भूमिका घेतली. हे कदापि माझ्या जन्मात होणार नाही आणि ते बोलूनच मी सुरुवात करतोय. जर तसं मी केलं तर मी या घराण्यात माझा जन्म झाला हे म्हणणं सुद्धा चुकीचं होईल. एवढं मी स्पष्टपणे मी आपल्याला सांगू इच्छितो. इथं मोठ्या मोठ्या अभ्यासू व्यक्तिमत्वांनी सगळे आपले मतं मांडले. त्यामध्ये जयंत पाटील सर असतील, ॲडव्होकेट बाबा इंदुरकर असतील, सुनील पाटील, सुनीता पाटील असतील, रुपेश पाटील असतील, दिलीप पाटील असतील, बाळ घाटगे असतील, पिंटू राऊत असतील, दिलीप देसाई असतील, प्रसाद दासभाऊ असतील, सचिन तोडकर असतील आणि ज्यांना मांडता आलं नाही तरी मी समजून घेतो की तुमच्या मनातल्या भावना काय. ज्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाचा आरक्षण आपल्याला धुडकावून लावलं आणि आपण सामाजिक मागास नाही आहोत त्यांनी सिद्ध केलं, आपण डॉमिनेटिंग क्लास, फॉरवर्ड क्लास आहे हे त्यांनी प्रूव्ह केलं. ह्याच्यामुळं आपण पूर्णपणे आता या ओपन कॅटेगरीमध्ये बसलोय. आता जयंत पाटील सर, बाबा इंदुरकरांनी चांगले मुद्दे मांडले. मी तुम्हाला ह्या प्रसंगी एकच शब्द देतो की ही आता ही न्याय प्रविष्ट विषय सुद्धा असं म्हणता येत नाही काही न्यायालयानेच आपल्या बाहेर फेकून टाकले. पण तरीही जस्टिस भोसलेंच्याकडं ॲडव्होकेट जनरल कुंभकोणी असतील, मराठा समाजाचं जे काम करतात, जे माजी ॲडव्होकेट जनरल आहेत, जे थोरात आहेत, त्यांच्याबरोबर तुमची पर्सनल मीटिंग लावण्याची माझी जबाबदारी. आणि मग ते सेक्शन 9-11 आपल्याला घेता येतो का, आपल्या फायनल मिशन काय ह्याच्यावर चर्चा करू. आणि माझा शब्द आहे तुम्हाला, म्हणजे आज तो इथं विषय नसला तरी त्यांनी त्याच्यावर तुमची भेट लवकरच्या लवकर घालून येतो. मी स्वतः त्या बैठकीला असेल. आता ज्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला की मराठा समाजाला आरक्षण हे मिळत नाही, त्यावेळी दुर्दैवाने अनेक राजकीय पक्षातले लोक, सत्तेतले असतील किंवा सत्तेतले नसतील, यांनी एकमेकाशी कोण चुकलंय ह्याच्यावरच चर्चा सुरू झाली. सत्तेतले लोक म्हटले की तो पूर्वीचा एसीबीसी कायदाच हा बोगस केला. जे सत्तेत नाहीत त्यांनी सांगितलं की तुमच्या वकीलच्या फौजांनी ही आपली बाजू स्ट्रॉंगपणाने मांडली. आता आपल्याला कोणाच्या चुका काढायची नाही, आपल्याला चुका काढायची नाहीत. म्हणून मी नाशिक असेल, मुंबई असेल, मी काय बोललो, चुका काढण्यापेक्षा या राजकीय नेत्यांनी आपल्याला मार्ग सांगा. तुम्ही काय करू शकता, समाजाला किती वेटीस धरणार तुम्ही. 58 मोर्चे आपण काढले, रस्त्यावर उतरलो, आपल्याला आरक्षण का मिळालं पाहिजे आपण आपल्या भावना व्यक्त केल्या आणि म्हणून ह्यांच्यातच खेळ सुरू झाला. म्हणून मी ती आक्रमक भूमिका, संभाजी छत्रपती हा मुळात आक्रमक नाही, आपल्या सर्वांना कोल्हापूरकरांना सगळ्यांना ती कल्पना आहे. आणि म्हणून ती मी जरा आक्रमकपणाची भूमिका का घेतली, कारण का लक्ष केंद्रित करण्यासाठी, आपला समाज एकत्र द्यायला पाहिजे, आपला हेतू आरक्षणाचा आहे आणि बाकीचे काही प्रश्न असतील
आणि म्हणून मी त्यांना सांगितलं पहिल्या टप्प्यात की आपण मुंबईत 28 तारखेला आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊन मग मी सगळ्या राजकीय नेत्यांना भेटलो, सगळ्यांना भेटलो. पवार साहेबांच्या पासून ते राज ठाकरेंच्या पासून सगळे एकही नेता असं नाही ज्यांना मी भेटलो नाही असं नाही, सगळ्यांची नावं घेतली म्हणजे सगळ्यांना भेटलो आणि सगळ्यांनी हीच भावना व्यक्त केली की आपले हेवे दावे सगळे बाजूला सोडून मराठा गरीब मराठा समाजाशी कसं एकत्र येता येते यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करू. ह्याच्यानंतर मी मुंबईत बोललो, हे सगळे विषय मी मुंबईत सांगितले आणि मुंबईत मार्ग सांगितले. मुंबईत मार्ग सांगितले, त्यात पहिला मार्ग सिंपल आहे. आपल्याला फार काही लोकांना समजून सांगायचे, लोकांना वेटीस धरायसाठी नाही आहे. पहिला मार्ग मी काय सांगितला परत एकदा सांगतो म्हणजे आपल्या लोकांना समजायला पाहिजे. ह्याच्यापेक्षा काही पलीकडे नाहीच आहे. साधा मार्ग आहे की पहिल्यांदा राज्य शासनाने आपल्याला त्याला काय म्हणतात रिव्ह्यू पिटिशन नंबर 1 रिव्ह्यू पिटिशन. आणि रिव्ह्यू पिटिशन असं सुद्धा म्हटलं जातं की 90% ते उडवलं जातं. बाबा सांगतील त्याबाबत. ती नाही मिळाली तर क्युरिटी पिटिशन दिलं जाईल. आता परवा जस्टिस भोसले कमिशनने सांगितलं, अहवाला समितीने सांगितलं की आपल्याला क्युरिटी पिटिशनकडे जायची गरज नाही. विषय संपला म्हणजे आता बहुतेक आपण राज्य सरकारकडे जाऊ शकणार नाही. म्हणून राहतो नुसतं रिव्ह्यू पिटिशन. त्याला 6 महिने लागणारच आहेत. 6 महिने कमीत कमी लागतील सगळं ते अहवाल तयार करायला. ते नाही मिळालं तर दुसरा मार्ग कुठला आहे तर एकमेव मार्ग राहतो तो म्हणजे 338B, ज्याच्यातून तुम्ही आयोग तयार करून परत ते तुम्ही सामाजिक मागास सिद्ध करावं लागेल आणि मग तुम्ही राज्यपालांच्याकडे जाणार, राज्यपाल जाणार, राज्यपाल तो सगळा अहवाल पाठवणार राष्ट्रपतींच्याकडे. राष्ट्रपतींना जर पटलं तर ते केंद्रीय मागासवर्गीय आयोगाला देतील. केंद्रीय मागासवर्गीय आयोग परत राज्याकडे येणार, ते सगळं आणि डिटेल्स घेतील, मग ते पार्लमेंटला देतील. आता पार्लमेंटमध्ये कसं बसवायचं ते सुद्धा आपण नंतर चर्चा करू. ते 50%च्या आत आहे काय 50%च्या वर आहे, ह्याच्यात मी काय बोलण्यापेक्षा आपण टेक्निकल लोकांना घेऊन बोलू. हे असे 3च मार्ग आहेत. आता मला सांगा, हे सगळं करत असताना मी 5 मुद्दे मांडले, सिंपल मुद्दे मांडले. आता मी त्या विषयावर परत तेच जात नाही. हे 5 मुद्दे सुद्धा मांडले, त्यांनी सुद्धा काय आपल्याला किंमत दिली नाही, आपल्याला विचारलं सुद्धा नाही. नुसतं अजित पवारांचा मला फोन आला म्हणजे काय सांग आणि मुख्यमंत्र्यांनी राहुल चव्हाणांच्या माध्यमातून मला फोन केला की आम्हाला करायचं तर आपण भेटू. मी म्हटलं भेटलो तर मॅनेज चालू होणार. म्हणून मी मराठा समाजाच्या वतीनं मी अजितदादांना सुद्धा स्पष्ट सांगितलं, मी मुख्यमंत्र्यांना स्पष्ट सांगितलं मी तुम्हाला भेटायला येणार नाही. मी जर भेटायला गेलो आपल्या मराठा समाजामध्ये मतप्रभाव होईल. आणि काय ते भेटायला गेले, तुम्हाला जर द्यायचं असेल तुम्ही जाहीर करा ना, तुम्ही जाहीर करा. हे आम्ही 5 मागण्या तुमच्या मार्गी लावलेले, किंवा तुम्ही मागत असाल तेवढं नाही पण त्याच्या जवळपास आमची करायची इच्छा, आपण एकदा बसू. हे सुद्धा त्यांच्याकडनं ते मागणी आली नाही. म्हणून मी 7 तारखेला ही भूमिका घ्यायची ठरवली. आता 7 तारखेला सुद्धा तुम्ही माझं सविस्तर जर भाषण ऐकलं असेल तर एवढं आपण जे बोललो त्याच्यावर काही बोलायची गरज पडली नसते. आणि 7 तारखेला मी स्पष्टपणे माझी नाराजगी सुद्धा व्यक्त केली आणि म्हणून मी त्यावेळी म्हटलं की 16 तारखेला आपण 16 जूनला हे कोल्हापूरचं आंदोलन सुरू करू. आता कोल्हापूरचं ह्याचं नाव का, मी कोल्हापूरचं आहे म्हणून नाही, पूर्ण राज्याचे जे समन्वयक आहेत त्यांनी सर्वांनी सांगितलं जे काही मुवमेंट होणार ते कोल्हापुरातच व्हायला पाहिजे. ही शाहू महाराजांची भूमी आहे, शिवाजी महाराजांची भूमी आहे. ज्या राजश्री शाहू महाराजांनी बहुजन समाजाला आरक्षण दिलं त्यामध्ये अनुसूचित जाती जमाती ओबीसी आणि मराठा समाजाचा समावेश होता. आणि म्हणून जे काय व्हायचं असेल, जे काय कोल्हापूरकर गाईडलाईन देणार, जे काय समजलं तुम्ही त्यांचं मत ऐकून तुम्ही जे ठरवणार ती गाईडलाईन पूर्ण महाराष्ट्राला असणार आहे. आणि म्हणून प्रथम त्यांनी सर्व आता इथं करण गायकर आले नाशिकवरनं, अंकुश कदम नवी मुंबईतनं आले, या लोक धनंजय जाधव पुण्यातनं आले. या सगळ्यांचं या पूर्ण राज्य समन्वय मराठा राज्याचे समन्वयक आहेत त्यांचा मनापासून मी कोल्हापूरकरांच्या वतीनं मी आभार व्यक्त करतो. आता महत्वाचा विषय हे आहे की आपण 16 तारखेला निर्णय काय घ्यायचा, कशा पद्धतीने आपण जायचं समाजाच्या पुढे. आज मी मगाशी सुरुवात केली, मी काय म्हटलं, मी शिवशाहूंचा वंश म्हणून मी जे काय बोलणार हे समाजाच्या हितासाठी बोलणार. मी समाजाची दिशाभूल करणार नाही, समाजाला दिशा देण्याचं काम हे मला लोकांनी वाईट म्हटलं तरी चालेल, पण कोणाला वाईट वाटेल मी काय भूमिका घेतोय, पण मला समजून घ्या जी भूमिका घेणार
ही महाराष्ट्राच्यासाठी किंबहुना आपल्या मराठा समाजाच्या हितासाठीच ती असणार. प्रथमतः आपण लक्षात घ्या की आपण हे सगळे मुद्दे घेतले की आपली जी ताकद दाखवायची होती, जी ताकद दाखवली, आपली कोल्हापूरकरांची जी ताकद दाखवायची होती, किंबहुना कोल्हापूरची जी ताकद बघून बाकीच्या सगळ्या शहरातल्या लोकांनी ताकद दिली. आज ती परत ताकद दाखवायची वेळ आली का, हा प्रश्न आपण स्वतःला विचार करावा. आपण परत ह्या कोविड, मी म्हणेन ठीक आहे, पण कोविडच्या बरोबर सुद्धा या समाजाची आपण परत खेळ करायचा का, हा प्रश्न करायला पाहिजे. आपण कुठल्या पक्षातले कोण माझ्या जवळचे हे बघायचं नाही. माझं उद्धव ठाकरेंशी सुद्धा चांगलं जमतंय, देवेंद्र फडणवीसशी सुद्धा चांगलं जमतंय, अजित पवार सुद्धा माझं चांगलं आहे. पण मी काय बघणार, समाजाची भावना बघणार आहे. आणि म्हणून तुम्ही जर पाहिलं तर ह्या समाजाला काय घेणं, ह्या 3-4 विषयावर आपण बोललोय. रिव्ह्यू पिटिशन, ते ग्युरोटी पिटिशन, 338 जे दिल्लीला जाणार, वकिलांची फौज आपण उभा करायची वेळ प्रसंगी, काही संबंध नाही त्यांचा. मग या गरीब मराठ्यांना परत रस्त्यावर आणायचं का आपण? या कोविडच्या परिस्थितीत जे आज कोल्हापूर आज डेंजर झोन मध्ये बाकीच्या शहरांच्या पेक्षा, ह्यांना सुद्धा आपण आणायचं का? हा एक भाग आहे त्यातला. बाकीच्या शहरात कमी असेल पण उद्या बाकी शहरात आमच्याकडे सुरुवात करू परत, पण तसं नाहीये. कोविड एक भाग झाला असला तरी ज्या महाराष्ट्राने जगाला दाखवून दिलं की काय 58 मोर्चे आणि परत आपण तोच हेतू घेऊन जायचा का? नाही. आपण आता टेक्निकली डोकं लावून आपण आपली पुढची भूमिका पुढे न्यायला पाहिजे. आता काय पुढची भूमिका आहे? आता मी तर डिक्लेअर केलं 16 तारीख, मग आपण माघार जायचं काही, कोल्हापूरकडचं माघार जात नाही, पण माघार मी विचार करून 16 तारीख डिक्लेअर केलेली. असं नाही की काय की डोक्यात आलं म्हणून केलं, पण आपल्याला तुमच्या भावना ऐकायचे होते, तुमचे मत ऐकायचे होते. तर स्पष्टपणाने जबाबदारी कोणाची आहे ही सामान्य मराठा समाजाची राहिली नाही. आता जबाबदारी कोणाची राहिली आहे? पहिला म्हणजे संभाजी छत्रपती. का? मी राज्यसभेचा पगार घेतोय, मी नोकर आहे, पब्लिक सर्वंट आहे. दुसरी जबाबदारी कोणाची आहे? बाकीच्या सर्व खासदारांची जबाबदारी. मग ते राज्यसभेतले असतील किंवा लोकसभेतले खासदार असतील. त्याच्यानंतरची जबाबदारी कोणाची आहे? सगळ्या आमदारांची, जे विधानसभेचे, जे विधान परिषदेचे. मगाशी कोणती बोललंय की इथं कोण दिसत नाही, ठीक आहे, नसले, पण मला विचारा, आपण आपल्यापैकी जाऊन त्यांना कोणी प्रश्न केलेत का? तुम्ही समाजासाठी काय करणार आहोत? तुम्ही निवडून दिलं त्यांना, मोठ्या मताने निवडून दिले, चांगली गोष्ट आहे. ते त्यांच्या ठिकाणी मोठे, आपण त्यांना आदर करतो त्या सर्व खासदारांना, आमदारांना, सगळ्या मंत्र्यांना सुद्धा. तुम्ही समाजासाठी काय करताय आज स्पष्ट बोलले काय कोण? या 2 वर्षात आपल्या मोर्चे झाल्यानंतर कोण स्पष्ट आले बाहेर समाजासाठी? का? आपला वोट बँक खराब होईल. मराठ्यांचं नुसतं नाव घेतलं तर बाकीचे रुसतील किंवा बाकीचे लोक नाराज होतील. पण मी ठरवलं नाही, आपण खेळ करायचं ना, आपण समाजाची बाजू घेऊन पुढे मांडायचं. म्हणून मी ठरवलंय, तुम्हाला पटलं तर बघा, ही दिशा कोल्हापूरसाठी नाही तर ही दिशा पूर्ण 36 जिल्ह्यांसाठी असणार आणि ती निश्चित आक्रमक असणार आहे, पण ती टेक्निकली असणार आहे आक्रमक. म्हणून माझं एक सूचना आहे सर्वांना, किंवा माझं जे मत आहे ते म्हणजे आपल्याला आंदोलन हे करायलाच पाहिजे, पण मोर्चा नाही. कसलं आंदोलन पाहिजे? ते मूक आंदोलन पाहिजे. मी नाही बोलणार त्या दिवशी, कोणीच बोलायचं नाही. त्याच्यासाठी टॅगलाईन आपण काढलेली आहे, समाज बोललाय. आतापर्यंत काय झालं? समाज बोललाय, आम्ही बोललोय, सगळे समाज इथे जे बसले, जे मराठा समाजात काम करतात ते सगळे बोललेत, आम्ही बोललोय. आता तुम्ही प्रतिनिधींनी बोलावं लागते. कसं बोलावं लागते? मूक आंदोलन आहे. एका साईडला शाहू महाराज मध्ये असतील, राजर्षी शाहू महाराज, त्यांच्या समाधीचा जो पुतळा आहे. एका साईडला सगळे समन्वयक बसतील. कोण समन्वयक? कोल्हापूरचे. मी तुमच्या बरोबर असणार. मागं कोण बसणार? राज्याचे समन्वयक बसणार. त्याच्यात मागं कोण असणार? ज्यांना फटका बसलाय त्यांना आपण निमंत्रित करू. उदाहरण 2185 विद्यार्थी आहेत, नोकऱ्याचा प्रश्न आहे,
ज्या तारादूत आहेत सारथीमधले, सारथीची मुलं असतील किंबहुना असे जे कोण समाजाच्या ज्यांचा फटका बसलाय त्या लोकांना आपण तिथं बोलू. हे जाते डावीकडे. उजवीकडे कोण राहणार? आमदार आणि खासदार आणि मंत्री. त्या दिवशी कोणी बोलायचंय? त्या आमदार खासदार आणि मंत्र्यांनी बोलायचं. आणि नुसतं बोलायचं कागद घेऊन नकोय मला की आमचा पाठिंबा आहे तुम्हाला. नाही, तुम्ही सांगायचंय तुम्ही जबाबदारी काय घेणार. काय घेणार? तुम्ही जबाबदारी काय घेणार? हो, मी या समाजासाठी ही मी जबाबदारी घेतो. आणि जे काय ते बोलतील त्यांनी जे मराठा समाजासाठी 2 दिवसाचं जे अधिवेशन बोलवलं जाईल त्यावेळी ते त्याच गोष्टी परत त्यांनी त्या विधान भवनात बोलावं लागणार आहे. कारण त्यांची जबाबदारी आहे, माझी जबाबदारी आहे. पण हे सगळं होत असताना मी अनेक गोष्ट बोललो होतो. बघा मी काय म्हणतो, अनेक गोष्ट बोललो होतो. ते म्हणजे या 36 जिल्ह्यात ही जर फॉर्मॅट घेऊन आपण गेलो तरी या सरकारला फरक पडला नाही तर काय आपण गप्प बसायचं का? आपण काय बांगड्या घातले? अजिबात चालणार नाही. आज मी आक्रमक नाहीये, आज मी आक्रमक मुद्दाम नाही. पण एक निश्चित मी सांगतो या सगळ्यांना की जर का या सरकारने किंबहुना आणि कोण असेल तरी यांनी आमची तरी दखल घेतली नाही, आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही, तर एकदाच आपण जोर लावायचा. एकदाच जोर लावायचा. आता जोर कुठला जोर लावायचा? कोल्हापुरात नाही लावायचा. कशाला आपले लोक रस्त्यावर आणायचे? पुण्याला लावायचं नाही आणि कुठं लावायचं नाही. पहिला जो लावायचा शेवटचा बदी ज्यावेळी ठरलं आपण सगळेजण ठरवू तो असा लॉंग मार्च म्हणजे पुण्यापासून ते डायरेक्ट मंत्रालयावर आपण जायचं. पण ही परिस्थिती आमच्यावर आणू नका. ही परिस्थिती आमच्यावर आणू नका. म्हणून हे 36 जिल्ह्यांचा जो मुख्य आंदोलन जे सुरू करायचंय तर पहिल्यांदा आम्ही 5 विभागीय जागा घेतलेले. एक पहिला सुरुवात ही कोल्हापुरात करायची. ताकपत्री टाकायची. आम्हाला पैसे कोणाकडे घ्यायचे नाही. आम्ही कमी पैशात सुद्धा आम्ही चांगलं आंदोलन करू शकतोय. आता बोलायचं तर नुसतं हिनेच. आम्हाला आमदार खासदारांचा विरोध नाहीये. आम्ही त्यांना सन्मानाने त्यांच्यावर पाहतोय, आदरपूर्वक त्यांना आपण बोलू. पण त्यांनी भूमिका त्यांची स्पष्ट करायला पाहिजे की काय करणार आहे. जसं बाबा इंदुरकर बोलले हा टेक्निकल विषय तो आपण स्वतः मी गोष्टींकडे जस्टिस गोष्टींकडे घेऊन जाईल. पण आता वेळ आली त्यांनी बोलायची. म्हणून पहिले 5 मी आज डिक्लेअर करतोय. तर कोल्हापूरला मी सुरू करणार, मग नाशिक, मग अमरावती, संभाजीनगर आणि रायगड हे 5 विभाग घेतले. त्याच्यानंतर पुढची दिशा राज्याचे समन्वय करतील कुठल्या जिल्ह्यात जायचं आपण. आणि असे हा पूर्ण दौरा करत असताना ज्यावेळी जर दौऱ्याच्या मीटिंगच्या नंतर आम्ही सर्व जिल्ह्याच्या समन्वयाच्या बरोबर मीटिंग घेणार आणि ठरवणार लॉंग मार्चची प्लॅनिंग काय. म्हणजे कोल्हापूर ते मंत्रालय हे कसं जायचं, जी ताकद लावायची आपल्याला, जी अनेक लोक म्हणजे मोर्चा आपल्याला जी ताकद लावायची आपण लावू ना त्याही ताकद. एक वेळ ताकद लावू. पण सगळ्या जिल्ह्यातले एक ताकद महाराष्ट्रासाठी लावू. कोल्हापूरसाठी काय ताकद लावायची नुसतं त्यांना काही फरक पडणार नाही. तर आपल्याला जर ताकद लावायची असेल पूर्ण 36 जिल्ह्यातले सगळ्या लोकांना आणू ना पुण्यात आणि पुण्यातून लॉंग मार्च करत मुंबई मंत्रालयाला जाऊ किंवा मुंबई विधान भवनला जाऊ. ही ताकद दाखव. आणि तिची सुरुवात आपण सांगू शकतो की शाहू महाराजांच्या नगरीतनं झाली. आणि म्हणून माझ्यावर विश्वास ठेवा. मी जे काय बोललोय ते कोविडसाठी सुद्धा असेल. मी जे काय बोललोय ते खऱ्या अर्थाने समाजाला वेठीस धरू नये. ज्यांची जबाबदारी आहे त्यांनी पुढे यायला पाहिजे. त्या जे आहेत ते आमदार खासदार मंत्री असतील त्यांना आम्ही आदर करतो, सन्मान करतो. आम्ही काही त्यांना असं ओढून आणणार नाहीये. त्यांनी सन्मानपूर्वक घ्यावा आणि सांगावं आमचा पाठिंबाचं पत्र नकोय आम्हाला सांगायला पाहिजे आम्ही समाजाला कशा पद्धतीने जबाबदारी घेऊ. मत मागताना तुम्ही आमच्याकडे येतात, मत मागताना आमच्याकडे येतात कुठल्याही पक्षाकडे असतील तरी.
पण ह्याच्या पुढे हे गोष्ट चालणार नाही, तुम्ही ठोस आमच्याकडे यायला पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतंय हे सगळं मी बोललोय त्यात एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा राहिलाय, तो म्हणजे मला आत्ताच फोन आला की राज्याचे सगळे जे मराठा समाजासाठी जे काम करतात की 12 तारखेला पहिल्यांदा आम्ही सर्वजण मुंबईत आपलं कोल्हापूरचा मुख्य आंदोलन सुरू करायच्या अगोदर आम्ही कोपाटीला जाणार. कोपाटीवरून जी पहिली जल समाधी घेतली ते काकासाहेब शिंदेच्याकडे स्मारकला ती भेट देऊन येणार आहे. आणि 16 तारखेला आपण, माझी विनंती आपल्या सर्वांना की आपण सर्वांनी तिथं यायला पाहिजे. आपण एका साईडने बसू, आपण बसू एका साईडला, त्यांना बसू आणि जेणेकरून जो मेसेज आपल्याला द्यायचा आहे सरकारला तो आपण स्ट्रॉंगली देऊ. मीटिंग ते सगळं झाल्यानंतर आपण परत एकदा बसू, लॉंग मार्चची प्लॅनिंग सुरू करू. आपण लॉंग मार्च सुद्धा आपल्याला करावं लागणार आहे. आणि जे लोक कधी येणार नाहीत त्यांचे आपण हे लावायचे, नेम प्लेट लावायची तिथं. सगळे 12 आमदार आहेत, काय आपण किती आमदार आहेत ते 3 खासदार आहेत. जे नाही आले त्यांना आपण फोकस करू. तो फोकस करायचा अधिकार मी नाहीच, तुमचा आहे. सकल मराठा समाजाचे राज्याचे समन्वयक ते बोलतीलच, पण पहिला अधिकार जे काय बोलायचंय ते कोल्हापूरकरांचं आहे. आणि हा मेसेज आपण देऊ. पण परत एकदा मी सांगतो की ही संयमाच्या भूमिकेच्या बरोबर आक्रमक सुद्धापणा आमचा तो आम्ही सोडणार नाहीये. ती मीटिंग होणार, आम्ही वाट बघतोय. तुम्ही आमच्यावर खेळ केलाच तर शेवटी पूर्ण राज्याची ताकद पुण्यातून ते मुंबई विधानभवनपर्यंत जाणार आणि मग तुम्हाला लक्षात येईल 58 मोर्चे हे काय होते. एवढंच बोलतो. आणि मला तुम्ही सगळ्यांना जेवढं पाहिलं मेसेज दिलेले, कोण माझ्या ह्याच्यात दुखवलं असेल तर मला समजून घ्या. मी शिवशाहूंची भूमिका आहे, संभाजी छत्रपतींची सुद्धा भूमिका नाही. मी म्हणतो मी त्यांच्यात गेलो आणि नेमकं मी काय बोलावं लोकांसाठी, हा एक ब्रॉड बेस हा विचार करून मी बोललोय. कोणाला आवडणार नाही, कोणाला वाटत की राजे थोडे बायस होते आमच्यासाठी, आक्रोश म्हणजे जे नेहमी आक्रोशाची भूमिका असते मराठा समाजाची नसेल. पण निश्चित आहे दोन्हीचा बॅलन्स आहे. पहिला बॅलन्स आहे की लोकप्रतिनिधींना विचारणं, त्यांनी न्याय नाही दिला तर आपण जर सरकारने भूमिका आपल्या त्या 5-6 मुद्द्याची जर भूमिका घेतली नाही तर आपला लॉंग मार्च ठरलेला आहे. केव्हा घ्यायचा हे सकल मराठा राज्याचे आणि सर्व कोल्हापूरच्या सगळ्यांनी ठरवावं. ते 36 जिल्हे संपेच्या नंतर घ्यायचा काय 36 जिल्हे संपवायच्या अगोदर घ्यायचा हे तुम्ही ठरवायचं आहे. आणि अशा पद्धतीने आपण पुढे जाऊ. एवढंच या प्रसंगी बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कोल्हापूरचं आंदोलन हे शाहू महाराजांच्या समाधीस्थळापासून होणार आहे. सकाळी 10 ते 1 3 तासात हे लाक्षणिक उपोषण आपल्याला राहील. हो, कोल्हापूरच्या जिल्ह्याचे असणार, कोल्हापूर इचलकरंजी आला म्हणजे दोन्ही. नाही, तो विषय आज माझा नाही, तो त्यांचा प्रश्न आहे. आम्ही जे बोलायचं ते भूमिका लगेच चालू राहणार. राज्य समन्वयकचे सगळे लोक ठरवतील पुढे कुठं जायचं. लगेच थांबणार नाही, कंटिन्युअस राहणार. तर आपण बघतोय महत्त्वाचे मुद्दे संभाजीराजे यांनी मांडलेले आहेत. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी काही घोषणा केलेल्या आहेत. यात 36 जिल्ह्यांमध्ये आधी मूकमोर्चे आणि त्याच्यानंतर एकच दणका दिला जाईल आणि तो म्हणजे मुंबईपर्यंत, मंत्रालयापर्यंत लॉंग मार्च काढला जाईल. आम्ही हातात काही बांगड्या भरलेल्या नाहीत असं म्हणतात संभाजीराजे.